एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे स्नेहा की अनालिसिस अँड रिव्ह्यू. मी आहे स्नेहा जाधव. येस, मी बऱ्याचशा दिवसाच्या नंतर व्हिडिओ बनवते आहे कारण मी थोडीशी बिझी होती आणि त्याच्यानंतर माझ्या तब्येतसुद्धा साथ दिलेली नाही. आत्ताही सुद्धा मला कोल्ड आहे, बट मला असं वाटलं की आजचा हे व्हिडिओ खूप गरजेचा आहे, तर मी म्हटलं चला व्हिडिओ बनवूया. तर बिग बॉसचं एपिसोड कालचं असं सुरू झालेलं होतं की नॉमिनेशन कंटिन्युएशन होत होती. जे बिफोर डे मतलब मंगळवारच्या रोजी नॉमिनेशन स्टार्ट झालेली होती, तर त्याचीच कंटिन्युएशन काल आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यामध्ये धनंजयपासून सुरुवात झालेली होती. तर धनंजय ऑलरेडी नॉमिनेटेड होते. त्यांच्या फोटोज जे होते मान कापेच्या बॉडीवर ऑलरेडी लावले गेलेले होते. तर ते स्वतःला तर सेव्ह करू नाही शकत, तर त्यांनी दुसऱ्या कुणाला तर सेव्ह करून त्यांनी नॉमिनेट करायचं होतं. तर धनंजयने तर पॅडी आणि घनश्यामला नॉमिनेट केलं होतं आणि त्याच्यानंतर वर्षाताई आली. वर्षाताईंनी निक्की आणि अभिजितला त्यांनी नॉमिनेट केलं आणि पॅडी आणि घनश्यामला त्यांनी सेव्ह केलं. बट मला वर्षाताईचं आश्चर्य वाटलं की ते एक्सप्लेनेशन जे दिले होते घनश्यामबद्दल, अरे बापरे! चांगलं पण राहायला छान आहे, बट इतकं चांगलं पण मी फर्स्ट टाईम बघते. कारण नॉट ओन्ली वर्षाताई, बाकी सर्व सदस्यांनी ज्यांनी ज्यांनी इतके दिवस जे ऑपोजिटमध्ये होते त्यांनी हे नॉमिनेशनमध्ये तारीफ करीत सेव्ह केलेले होते. तर आणि वर्षाताई घनश्यामची वाचाबद्दल त्यांनी त्यांनी आपली वाचा जे भाषामध्ये बोलली, मला असं वाटलं वर्षाताई कधी कधी ऐका त्या घनश्यामच्या वाचा पंक्चर झालेला असं असतं त्याचं वाचा. बट एनिवेज, तर त्यांनी तर केलं. निक्कीला अभिजितला गेले त्यांनी नॉमिनेट. मग सूरज आला. मला सूरजचं भारी वाटलं. मला सगळ्यांनी एक लंबा एक्सप्लेनेशन दिलेलं होतं, बट सूरजनी 2 लाईनमध्ये नॉमिनेशन कंप्लीट केलेली होती की आर्याला, आणि त्यांनी अरबाजला नॉमिनेट केला की आर्याला हे म्हणून केला की आर्या कधी इथं असती कधी तिकडं असती तर मला आवडत नाही. देन अरबाजला का नॉमिनेट केला की अरबाज निक्कीच्या हर एक गोष्टीमध्ये हामी भरतो म्हणून मला तो आवडत नाही, म्हणून मी नॉमिनेट करतो. अरे वा, 2च 2 लाईन नॉमिनेशन कंप्लीट होता सूरजचा. मग त्याच्यानंतर पॅडी आले. पॅडी दादा येऊन त्यांनी वैभवला आणि धनंजयला त्यांनी नॉमिनेट केलं. आर्या आणि अरबाजला त्यांनी सेव्ह केलेलं होतं. मग आर्या आली. आर्या येऊन पॅडी आणि घनश्यामला नॉमिनेट केली. बट आर्याचं तुम्ही एक बघितलं असेल तर आर्याची इंटेलिजन्स खूपच हाय झालेलं आहे. कारण वीकेंडमध्ये म्हटलं ना रितेश सर की एकच सदस्याच्या निक्कीची ऑपोजिट उभारू शकते, तर आर्याच्या भावना खूप जास्ती वाढलेला आहे घरामध्ये. दाम लागलं ना तसं तिचं वाढलेला आहे. तर त्याच्यामध्ये तिची इंटेलिजन्स ती गमून बसली की ती काढत होती एक एक जोडीमधला एक फोटो आणि खालच्या जोडीमधला एक फोटो. अरे बाबा, ते सूरजला सुद्धा समजलेलं होतं, बट आर्याला समजलेलं नव्हतं की ह्यालाच म्हणतात अति शहाणपणा. तर असं होऊन त्यांनी तिथं निक्की आणि अभिजितला ती सेव्ह केली. तुम्ही बघितलं असेल तर आर्या, अरबाज, वैभव, जान्हवी यांच्यासोबत ती आता ग्रुपअप झालेली आहे की निक्कीला त्रास द्यायला. तर निक्कीला तुला त्रास द्यायचा आहे, निक्कीला तुला घराबाहेर काढायचं आहे, पण तू नॉमिनेशनमधून सेव्ह केलीस निक्कीलाच. वा. तर आणि अभिजित सोबत बी तिच्या काय जमत नाही, बट इवन दो ती सेव्ह केली निक्की आणि अभिजितला, तर इथंच माहिती पडतो की किती फेक गेम्स खेळत आहे. नो आपसी सहमती पुढे तुम्ही दाखवा की आम्ही खूप भांडखोर आहे. तुम्ही मागे प्लॅन्स करा त्यांना कसं बाहेर काढायचं, आणि तुम्ही जेव्हा नॉमिनेशनची बारी आली तुम्ही दुसऱ्यालाच नॉमिनेट करतो. मग अरबाज आला, तो नॉमिनेट केला अंकिता आणि वर्षाताईला. तर अरबाजचं सुद्धा तुम्ही बघा, अरबाजला अभिजितनं खूप प्रॉब्लेम आहेत. ते आर्याला सजेशन देतो की तुला निक्कीला त्रास द्यायचा आहे ना, तू अभिजितला त्रास दे. तर निक्कीला तुला त्रास अभिजितला द्यायचं तेवढं तुला राग आहे, तू दुसऱ्याला सजेशन देतोस, तू निक्कीसोबत तुझी भांडणं चालत आहेत, तू तोडफोड करतोयस, पण तुला नॉमिनेट मात्र निक्कीला करायचं नाही. आणि सेम फॉर्म्युला इज अप्लिकेबल टू निक्की ऑल्सो, की निक्कीसुद्धा अरबाजला नॉमिनेट केलेलं नाही, तुम्ही बघितलं असेल तर. तर ह्याच्यावरती मला बोलायचं आहे नंतर. फर्स्ट आपण नॉमिनेशन्स पार करून टाकू. मग वैभवाला, वैभवनी निक्की आणि अभिजितला नॉमिनेट केला. मला वैभवचा क्लिअर वाटला, कारण
त्याला निक्कीसोबत जमत नाही, तर तो निक्कीला नॉमिनेट केलं आहे आणि त्याला अभिजितसोबतही कधी जमलेला दिसलेला नाही, तर त्याचं नॉमिनेशन खूप क्लिअर होती. देन अभिजितने वैभव आणि धनंजयाला नॉमिनेट केला. अंकिता आणि वर्षाताला तो सेफ केला. तर अगेन आपण बोलूया. देन घनश्यामला मला घनश्यामचं जेव्हा नॉमिनेशन, तो जेव्हा गृहामध्ये घुसलेला होता की मान काव्याच्या गृहामध्ये जेव्हा एंट्री, बिग बॉसनी सुद्धा घनश्यामसोबत खेळलेला होता. मला असं वाटलं होतं की घनश्यामसोबत असं अजून काहीतरी करता. तो किती घाबरलेला होता. अजून थोडं वेळ झालेला असतं तर तो तिथं काहीतरी केला असता असं मला वाटतंय. तर एवढं घाबरलं होतं मी. खूप खूप हसलेले होते. मला असं वाटत होतं की बिग बॉस तुम्ही काय तर हा जे स्केलिटन असं घनश्यामवर घालायचं होतं, नाहीतर काय तर आवाज काढून त्याच्यामध्ये साऊंड लावायचं होतं, तर घाबरून गेलं असतं. म्हणून डायरेक्ट निकूचायचं पसी धावत गेला असेल तो. तर असं मला अपेक्षा होतं. बिग बॉसने असं केलं नाही. काय बिग बॉस तुम्ही करायचं होतं ना, कारण घरातले सदस्य तर काही करत नाही. मज्जा वगैरे एंटरटेनमेंट काय होत नाही घराचं सदस्य फक्त त्यांच्यासोबत तोडफोड भांडणं वगैरे असं होतं. ॲटलिस्ट बिग बॉस तुम्ही तरी कोशिश करायचं होतं काय तर एंटरटेनमेंट आम्हाला द्यायला. तर असं नॉमिनेशनची प्रक्रिया खतम झाली आणि नॉमिनेट झालेले सदस्य होते वर्षाताई आणि अंकिता, निक्की आणि अभिजित. ते हे 4 सदस्य नॉमिनेट झालेले होते. आणि जसं नॉमिनेशन कंप्लीट झालं म्हणून अनाऊन्समेंट झालं, मी म्हटले होते अरे हे असं कसलं नॉमिनेशन झाले ज्याच्यामध्ये 4चे 4 कंटेस्टंट्स जे आहे, जे बिग बॉस कंटेंटवाले कंटेस्टंट्स आहेत ते नॉमिनेट झाले. तर बिग बॉसला काय तर करावं लागणार की हे नॉमिनेशन जे आहे ते वाईस वर्सा या रिव्हर्स या काय तर त्यांनी करायला पाहिजे असं मी म्हणत होती. तेवढ्यात एक अनाऊन्समेंट झाली, ते एंडिंगमध्ये मी सांगणार आहे. तर हे प्रकारचं नॉमिनेशन कंप्लीट झालं आणि त्याच्यानंतर अभिजित खूप जास्त फील काय मी म्हणते घाबरलेलं, कारण तो नॉमिनेट झालेला आहे. तो असं निक्कीला म्हणतो की मी खूप जास्ती रॉंग मूव्ह घेतलेला आहे. मी घनश्याम आणि पॅडीला मी नॉमिनेट केलं असतं तर मी सेफ झालं असतं, कारण लास्ट सदस्य जो नॉमिनेशन गृहामध्ये गेलेला होता तो घनश्याम होता. आणि घनश्याम स्वतःला सेफ करू नाही शकत, तर तो निक्की आणि अभिजितलाच नाइलाजपेक्षा तो निक्की आणि अभिजितलाच सेफ केला असता. बट अभिजितनं त्याला दिमाग लावलेला नाही. आणि मी बरेचसे लोक म्हणतात अभिजित एक मास्टर माइंड आहे, तर मी म्हणते तो मास्टर माइंड काय, त्याच्यामध्ये माइंडसुद्धा नाही असं तो कालच्या टास्कमध्ये ते क्लिअरली तो दाखवलेलं होतं. मास्टर माइंड म्हणजे माझं हिसाबात एकच आहे, तो विकास गुप्ता आहे. तुम्ही हिंदी बिग बॉस बघितला असताल तर तुम्हाला माहिती पडतं. तर माझ्यासाठी वन अँड ओनली द मास्टर माइंड विल बी विकास गुप्ता. आणि अभिजित तो मास्टर माइंड आहेच नाही, त्याला माइंडसुद्धा नाही, हे काल प्रूफ झालेलं आहे आणि पुढे जाऊन सुद्धा ते प्रूफ होणारच आहे, जे प्रकारानं ते जे खेळतो आहे घरात गेम आता. तर असं नॉमिनेशन क्लिअर झालं. त्याच्यानंतर आपल्याला दिसायला मिळतो अरबाज आणि निकीचं एक भांडण सुरू झालं. ते जो मुख्य कारण जे स्टार्टिंगचे मूल्य कारण जे झालेलं होतं ते होतं चायचं भांडण. यानी की निक्की चाय बनवलेली होती आणि ते तिथं बनवून ते तिथं वट्टावर ठेवलेली होती. तर वर्षाताई म्हणतात हे काढायला पाहिजे, कारण आम्हाला डिस्टर्ब होतं आणि आम्हाला चायसुद्धा बनवायची आहे. तर ती म्हणते मी नाही काढणार. असं त्यांचं स्टार्ट होतं, कारण अभिजित आणि निक्की एकामेकीला बनलेले असल्यामुळे अभिजितची ड्युटी होती चपातीची. तर अरबाज लाटतोय आणि अभिजित त्याला भाजतोय, तर त्याच्यामध्ये अभिजितला ती मदत करते, ती ऑइल लावते. तर इथून सुरुवात झाली अरबाजची भांडणं की त्याचं काम तू करतेस तर तू हे काम कर. अभिजितला म्हणतो की तू काढ, मी नाही काढणार. तर असं ते भांडणं स्टार्ट झालं. आणि ते भांडणाला रोखवायला निक्कीने जे प्रकारचं काय म्हणतात सोल्युशन ती काढलेली होती की त्याला मिठी मारून त्याला कूल डाऊन करत होती. हे त्याच्यानंतर अरबाजनी थोडफोड केलं. मला ह्याच्याबद्दल खूप जास्ती बोलायचं सुद्धा नाही, कारण ऑलरेडी त्यांनी कालचे एपिसोड हे भांडणामध्येच फुटेज घेतलेलं आहे. मी माझ्या व्हिडिओमध्ये तर फुटेज देणार नाही. तर ह्यांची जी भांडणं होती ते फक्त आणि
फक्त एक ड्रामा होता. त्याच्यामध्ये हे सर्व घराचे सदस्य जे आहेत ते ड्रामामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत. त्यांच्या आता एकच मोटिव्ह झालेला आहे की निक्की आणि अरबाजला कसं आपण शांत करूया, कसं दूर करूया, कसं आपण टॅकल करूया, ह्याची सगळ्या घरांच्या सदस्यांची हेच एक मुद्दा झालेला आहे. बट तुम्हाला एक म्हणते, अरबाज आणि निकीचा एक गेम आहे. मला नाही माहीत त्यांनी बाहेर मिळलेलं आहे आणि ते प्लॅन केलं आहे या घरात, तर आपल्याला कधी दिसलेलं नाही की त्यांनी बोललेलं आहे. बट अरबाज खूप अरबाजने निक्कीला खूप छान ओळखलेलं आहे, एदर निक्की अरबाजला खूप छान ओळखले. त्यांनी एकामेकी सोबत खूप छान प्रकारे त्यांनी आता ती हे मूव्ह केली तर मी हे मूव्ह करणार, मी हे तिनं ते तर मी तर असं पुरं घराला ते गुंडावलेलं आहे. आणि हे सगळे मतीचे जास्ती फुटेज घेतोय तर अभिजित सावंत घेतोय, कारण तो ना निक्कीसोबत तो ते जे भांडणं जे चालत आहे त्याचं मूल्य कारण अभिजित बनतोय. कारण अरबाजला अभिजितचं काहीतरी प्रॉब्लेम असं त्या दाखवतोय आणि निकीला सुद्धा अरबाज हवा आहे, पण अभिजित ती मध्ये होते. तर अभिजित जे आहे तो इथून सुद्धा फुटेज घेतोय निकीकडून, अरबाजकडून सुद्धा तो फुटेज घेतो आणि ते सो कॉल्ड बी ग्रुपकडून सुद्धा तो फुटेज घेतोय. बट हे जेव्हापर्यंत हे चालतोय वेल अँड गुड. बट अभिजितला मी एकच म्हणते, अभिजित तुझी बाहेर एक लाईफ आहे, बाहेर तुझी एक फॅमिली आहे. तर जस्ट मेक शुअर की तू जे फुटेज घेतोय ते दायऱ्यामध्ये राहून फुटेज घे. कारण निक्की अशी व्यक्ती आहे, ती जेव्हा तिचे फुटेज झालं तर ती कोणत्याही थराला जाऊन कोणत्याही लेवलला जाऊन ती बोलणार आहे. तर तू ते ध्यानात ठेवून घेऊन तू खेळता, तू फुटेज घेतोस तर ते चालते. बट अभिजित इथे करू शकतो. मला असं वाटतं की त्याला अगर अरबाजला प्रॉब्लेम आहे अभिजितसोबत, तर तो अभिजित अरबाजसोबत बसून बोलू शकता ह्याच्यावर आणि ह्याला कट लावू शकता. आणि निक्कीसुद्धा ह्याला कट लावू शकते, बट ती निक्की करणार नाही. बट अभिजित इथं करू शकतो. आणि तुम्ही बघितलं असाल तर खाल एक सीन झालेलं होतं ज्याच्यामध्ये ती अरबाज निक्की अरबाजला मिठी मारलेली होती आणि सगळे घरवाले तिला असं मागे वळत होते की तुझ्या आणि त्याच्यामध्ये निक्कीची एक लाईन होता, अभिजित तू बाहेर जा, तू बाहेर जा. अरे बापरे, किती असं इतका पॉझिटिव्ह नेचर दाखवायचं काय गरज आहे अरबाजला. जेव्हा तो पिछल्या वीकेंडला म्हटलं की तो कमिटेड आहे, तू बाहेर एकाला कमिटेड आहे आणि घरात तुला प्रेम झालं, ह्याच्यामध्ये दिसतोय की किती गेम आहे. when you are already committed outside, then there is no need of falling in love in the home. बट तो करतोय आणि तो एक स्टेटमेंट सुद्धा दिलेला आहे की मी प्रेम करून बघितलंय. तुला प्रेम बाहेर एक प्रेम, घरात एक प्रेम आणि दुसऱ्या जागी प्रेम, तर हे प्रेमच नाही, हे गेम आहे. तर हे ह्यांचं पुरं ड्रामा आहे. त्याला मी ऑलरेडी म्हटलेले पांचटपणा ते हे करते आणि घराचे सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहे. आणि जसं वर्षाताईला म्हटलेले होते की तुम्ही गेला आठवडा काही दिसलेलंच नाही, तर वर्षाताई बोलायला लागले त्याच्यामध्ये की मी दिसणार असं करून. तर वर्षाताईसुद्धा बोलायला लागले आणि इवन सूरज बोलतोय. सूरजला रितेश सर म्हटले की तुला मुद्देमध्ये बोलायचं आहे, तर तो बोलतोय. ओके, वेल लाईट गुड, सूरज बोलतोय. बट तुम्ही अनेक सीन बघितला असेल ना ज्याच्यामध्ये जान्हवीचे आहे मी हे तोडून बाहेर येणार, ना जेलमधून तिला तोडून बाहेर यायचं आहे फक्त निक्कीला भांडायला. आणि अंकिताने सेव्ह केलेला आहे जान्हवीला हे म्हणून की तू भांडायला हवे. तर जान्हवी एक लाईन म्हणते, मी तुमच्या मनात असलेला मी पूर्ण करणार, मी भांडणार. अरे जान्हवीची लाईन बघितलं, त्यांच्या मनात असलेलं ही पूर्ण करणार आहे. वा, मतलब ती करणार आहे बट नाव ह्यांच्यावर घालणार आहे. आणि हे लोकांच्या घरातले असं दाखवत आहेत की निक्की एक मोठी राजा महाराणी ज्याला खूप सैन्य आहेत आणि त्याला हरवायला ह्यांना एवढी प्लॅनिंग प्लॉटिंग. मला असं वाटतं की आमचे सैनिक, आपले भारतचे सैनिकसुद्धा इतकं प्लॅनिंग प्लॉटिंग करत नाही ऑपोजिशन देशला भांडायला जितकं प्लॅनिंग प्लॉटिंग यांनी एक निक्कीला हरवायला जे बनवत आहे. मला पुढे जाऊन ह्यांनी सगळे पोपट बनणार आहेत आणि अरबाज आणि निक्की
पुढे जाणार आहेत असं सीन तर क्लिअर आहे. तर हे झालं कालचं एपिसोड, ज्याच्यामध्ये फक्त पांचटपणा झालेला आहे. तर मी म्हटलं ना इम्पॉर्टंट काय होतं, जसं मी म्हटलं नॉमिनेशनमध्ये हे 4 आलेलं आहे, ज्याच्यामध्ये अभिजित नॉमिनेट झालं पण ते सेव्ह होणार आहे, तो बाहेर जाणार नाही. वर्षाताई तर जाणारच नाही, ते शक्यच नाही, इतकं लवकर तर अजिबातच नाही. अंकितासुद्धा जाणार नाही. निक्की फसलेली बाबा, निक्की फसली. निक्की जनता, सर्व जनता असं झालेलं आहे की कधी कधी निक्की आणि जान्हवी नॉमिनेशनमध्ये येणार, कधी त्यांना बाहेर टाकायचं असं जनताचं ठरलेलं आहे. तर आता बिग बॉस कठीण याच्यामध्ये आलेले आहे आणि त्याच्यामध्ये बिग बॉसने डिसाईड केलं, तुम्ही बघितलं असतं स्क्रोलिंग, की हे आठवड्यात वोटिंग लाईन्स बंद आहे, यानी की निक्कीला सेव्ह करायला बिग बॉसने केलेला मोठं प्लॅनिंग. तुम्ही बघितलं फर्स्ट वीकमध्ये निक्की नॉमिनेट झालेले, सेकंड वीकमध्ये तिन्ही वर्षात आले एक स्टेटमेंट केलेली होती, त्याच्यानंतर ती नॉमिनेट झालेली होती. बट अरबाजने तिला सेव्ह केलं, कारण तो एक पोळ्याचा टास्क मला दिलते ना, त्याच्यामध्ये त्याला 30,000 आलते, तर ते एक रूममध्ये गेलता आणि त्याच्यामध्ये ते सेव्ह केला निक्कीला. सेकंड वीक ती तसं सेव्ह झाली. थर्ड वीक अगेन अरबाजला कॅप्टन म्हणलं, तर जेव्हा ती नॉमिनेट होणार तर ते नक्की बाहेर जाणार असं होतं बिग बॉसला. तर बिग बॉसने बोलला की अरबाज तू कुणाला तर कॅप्टन बनव. तर बिग बॉसला क्लिअरली माहिती आहे अरबाज निक्कीला कॅप्टन म्हणा, तर असं निक्कीला कॅप्टन म्हणून सेव्ह केलं. आणि आता हे आठवड्यात निक्की डायरेक्ट बिग बॉसनी वोटिंग लाईन्सच बंद ठेवलेली आहे, कारण अगर निक्की गेली तर कंटेंट कसं मिळणार बिग बॉसला, आणि वर्षात आहे तर जाणारच नाही. त्यांनी अभिजितकडून सुद्धा फॅन फॉलोइंग आहे आणि कंटेंट बी थोडंसं मिळतोय, फार नाही तर असं बिग बॉसनी एक मोठं प्लॅनिंग केलं निक्कीला वाचवायला. पण बघूया किती दिवस बिग बॉससुद्धा हे प्लॅनिंग करून निक्कीला वाचवून ठेवणार, कारण जनता तर असं ठरलेली आहे की जेव्हा जेव्हा निक्की आणि जान्हवी नॉमिनेशनमध्ये येणार त्यांना बाहेर काढायला. आणि सुद्धा झालेलं आहे की बिग बॉसनी की अरबाजने जे तोडफोड केले त्याच्यावरती बिग बॉसनी त्याला हे आठवडा कॅप्टन बनायचा हक्क काढून घेतलेला आहे. बिग बॉस की तोडफोड केलेला, तर त्याला फक्त कॅप्टन्सी काय काढून घेतलं, डायरेक्ट नॉमिनेट करायचं होतं ना. बट नाही, बिग बॉसला कंटेंट कधीच कसं मिळणार, तर असं झालेलं आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार की दुःखची गाणी जे गाणार आहेत घराचे सदस्य सूरज, आर्या, आणि त्याच्यामध्ये हसीत यांना मध्ये मजा घेणार आहे निक्की आणि अरबाज. तर असं झालेला आहे एपिसोड. तर मला तर फक्त हेच म्हणायचं आहे की सगळे घराला रितेश सरकडून हे वीकमध्ये मिळणार आहे मोठं गिफ्ट, की त्यांनी कसं फुप्पट बनले आणि कसं त्यांनी निक्की आणि अरबाजला हिरो हिरोनी बनवले, ह्याचं गिफ्ट त्यांना मिळणार आहे. तर तुम्हाला काय वाटतोय माझ्या ह्या रिव्ह्यूवर मला कमेंट सेशनमध्ये नक्की लिहा. आणि तुम्हाला माझा हे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. सुरक्षित राहा, कारण बाहेर खूप डेंग्यू वगैरे चालू झालेला आहे, खूप फास्ट स्प्रेड होतो आहे. तर प्लीज सुरक्षित राहा. अंटिल देन सायनिंग ऑफ फॉर टुडे, स्नेहा.